नमस्कार मित्रांनो. आपण एक ब्रेड ऑर्डर केला होता ब्लिंकिटवरून. तर ब्लिंकिटवरून ऑर्डर केला होता. तर ह्या ब्रेडचं कंपनी आहे द हेल्थ फॅक्टरी. 0 मैद्यावाला ब्रेड होता. तर हा सकाळी आपण 27 तारखेला ऑर्डर केला होता ब्लिंकिटवरून. तर तुम्हाला दाखवतो आहे की मी हा 27 तारखेला ऑर्डर केला होता आणि ह्याची एक्सपायरी डेट 28 तारीख आहे. तर हा मी घरामध्ये 2च माणसं आहोत. तर 28 तारखेचा एक्सपायरी डेट आणि 27ला ऑर्डर केलेला आहे. तर एका दिवसामध्ये हा ब्रेड कसा खायचा हे मला सांगा बरं. 27 तारखेला आपण हा ऑर्डर बी केला होता. तर तुम्ही बघू शकता 27 तारखेला ह्याच्यावरनं पूर्णपणे बुरशी आलेली आहे. हा पूर्णपणे एक्सपायर झाला एक दिवस आधीच. त्याच्यावर बघा ही पांढरी पांढरी जी तुम्हाला दिसते ना, ही पूर्णपणे बुरशी आहे. तर ही पूर्ण खराब झाला आहे. ह्याचा एक घास खाल्ला होता आम्ही. तर एक घास खाल्ल्यानंतर हा पूर्णपणे कडू लागत होता आणि उलटी झाल्यासारखं होत होतं. राणीनं हा ब्रेड खाल्ला आहे. तर ती मला सांगत होती की पूर्णपणे हा एक्सपायर झालेला ब्रेड आहे. आणि हा बघा आम्ही नवीन ब्रेड मागवला, रिप्लेस केला होता त्या दिवशीच. तर त्या दिवशी बरोबर आम्हाला 2/7/2026चा ब्रेड आला, म्हणजे जुलै महिन्याची एक्सपायरी डेट. तर ही बघा याच्यामध्ये ब्लिंकिटवालीनं ऑर्डर केला. ही जिथनं कुठल्या स्टोअरमधून आलेला आहे ना हा ब्रेडची किती म्हणजे बेफिकीर आहात हे. म्हणजे कोणतेही ब्रेड उचलून देतात. ह्याच्यामध्ये लहान पोरांनी ब्रेड खाल्ला असता तर पूर्णपणे तो आजारी झाला असता किंवा आजारी पडला असता. त्याला जिम्मेदार कोण? तर अजिबात काळजी नाही आहे. काळजी नावाची गोष्ट नाही आहे. ब्लिंकिटवरून ऑर्डर केली होती आणि